पेपरफुटीवर देशभरात विद्यार्थ्यांचा संताप उफाळला आहे। दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाने आता सरकारला थेट कठड्यावर उभं केलं आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर सरकार नेमकं काय करतंय असा प्रश्न आंदोलक विचारत आहेत। मोदींनी काल रात्री एक व्हिडिओ मेसेजद्वारे नवीन कायदा आणण्याची घोषणा केली, पण 2024 मध्ये देखील असाच कायदा आणला गेला होता। तरी नीट यूजी टीईटी सारख्या परीक्षांचे पेपर फुटले। सीबीआयने ज्याला सुरुवातीला मुख्य सूत्रधार मानले त्यालाच क्लीन चिट देखील मिळाली। महाराष्ट्रातील टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। हे सगळं कुणाचं अपयश आहे? 4 मुद्द्यात समजून घेऊया। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। भारतीय शिक्षण क्षेत्रात पेपरफुटीची समस्या गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चेत राहिली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजाला हादरवून सोडतात। 2014च्या नीट यूजी पेपरफुटीपासून ते 2024च्या नीट महाराष्ट्र टीईटी पर्यंतच्या घटना अत्यंत धक्कादायक आहेत। मुद्दा क्रमांक 1, नीट यूजी 2024 पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधाराला सीबीआयची क्लीन चिट। नीट यूजी 2024 परीक्षा ही भारतातील वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची परीक्षा आहे। मे 2024 मध्ये परीक्षा झाल्यानंतर लगेचच पेपरफुटीचे आरोप समोर आले। बिहार पोलिसांनी सुरुवातीला संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला। पूर्वीच्या अनेक पेपरफुटी प्रकरणांशी त्याचा संबंध होता। तो किंगपिन म्हणून चर्चेत आला। त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। आता म्हणजे जुलै 2024 मध्ये सीबीआयने मोठा निर्णय घेत संजीव मुखिया विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत त्याला क्लीन चिट दिली। तपासात तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि इतर आरोपींच्या चौकशीनंतर त्याचा नीट यूजी 2024च्या पेपर चोरी किंवा वितरणात प्रत्यक्ष सहभाग आढळला नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले। बिहार पोलिसांच्या एफआयआर मध्ये त्याचे नाव असले तरी सीबीआयने दाखल केलेल्या 45 आरोपींच्या चार्जशीटमध्ये त्याचा समावेश नाही। या निर्णयानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला। विरोधकांनी सरकारवर मुख्य सूत्रधाराला वाचवले असा आरोप केला, तर सीबीआयने तपास निष्पक्ष आणि पुराव्यांच्या आधारे झाल्याचा दावा केला। संजीव मुखिया याच्यावर इतर पेपरफुटी प्रकरणांमध्ये अद्याप कारवाई सुरू आहे। या निर्णयामुळे तपासाच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्न उपस्थित झाले। मोठे सूत्रधार सुटतात आणि फक्त लहान आरोपींवर कारवाई होते असा आरोप विद्यार्थी करत आहेत। सध्या नीट सारख्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागलेले असताना अशी परिस्थिती अधिक गंभीर ठरते। त्यामुळे नवीन कायद्याला देखील काही किंमत उरत नाही। याचबरोबर राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA च्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात। मुद्दा क्रमांक 2, महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी अद्याप फरार। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026च्या पेपरफुटी प्रकरणात मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता अजूनही फरार आहे। जून 2026 मध्ये ठाणे भिवंडी परिसरात पेपरफुटीचे मोठे रॅकेट उघडीस आले होते। त्यानंतर परीक्षा रद्द झाली। पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली, मात्र या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा बिजेंद्र गुप्ता अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। बिजेंद्र गुप्ताचा संबंध उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशातील पूर्वीच्या पेपरफुटी प्रकरणांशी जोडला गेला आहे। त्याची पत्नी सुमन गुप्ताला बिहारमधून अटक करण्यात आली। कपिल दहिया, मिथुन सिंह यांच्यासह काही आरोपींना अटक झाली, तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन केली। लुकआउट सर्क्युलर नोटीस देखील जारी केली असून मोबाईल फोन, छापील प्रश्नपत्रिका आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले। या रॅकेटमध्ये अनेक राज्यातील आरोपींचा सहभाग असल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे। टीईटी ही शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची परीक्षा आहे। त्यामुळे या पेपरफुटीमुळे गुणवत्तेच्या शिक्षकांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राज्य सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले असले तरी मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याने सरकारच्या कारवाईच्या परिणामतेवर सवाल उपस्थित होतात। मुद्दा क्रमांक 3, सीजेपीच्या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवीन घोषणा काय? अभिजित दिपकेच्या नेतृत्वात दिल्लीच्या सीजेपीच्या आंदोलनाने पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला गेला। विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, विविध संघटना रस्त्यावर उतरल्या। शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत। Gen-Z मोठ्या प्रमाणात सवाल करत आहेत। त्यामुळे 34 दिवस का होईना सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली। तरी विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण सरकार यापासून पळ काढताना दिसत आहे। ते कसं? तर या आंदोलनाचा दबाव वाढत असताना 23 जुलै 2026च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची घोषणा केली। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येईल आणि दोषींना जलद व कठोर शिक्षा दिली जाईल असे त्यांनी जाहीर केले। युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही असा संदेशही त्यांनी दिला। मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आणखी कठोर कायदा करणार असल्याचं देखील मोदींनी सांगितलं।
विद्यार्थ्यांचा प्रश्न आता केवळ पेपर फुटी पुरता मर्यादित राहिलेला नाही, सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी होत आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयावर केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। मुद्दा क्रमांक 4, 2024 मध्ये कायदा आणला होता, मग आता नवीन कायदा आणण्याची घोषणा का? केंद्र सरकारने 2024 मध्ये पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट लागू केला। या कायद्यानुसार पेपरफुटी, सॉल्व्हर गँग, संगनमत आणि इतर गैरप्रकारांसाठी 3 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली। यूपीएससी, एसएससी, एनटीए, रेल्वे आणि बँकिंगसह अनेक राष्ट्रीय परीक्षांना हा कायदा लागू करण्यात आला। मग नवीन घोषणा का? सर्वात मोठा प्रश्न हाच आहे। जर 2024चा कायदा प्रभावी होता तर त्यानंतरही नीट आणि टीईटी सारख्या परीक्षा कशा फुटल्या? यामागे काही प्रमुख कारणे समोर येतात। कठोर कायदा असला तरी अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे प्रभावी झाली नाही। तपास आणि न्याय प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो। परीक्षा सुरक्षेसाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्णपणे झाल्या नाहीत। पेपर फुटीची संघटित रॅकेट अनेक राज्यात कार्यरत असल्याचे समोर आले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारवर तातडीने ठोस भूमिका जाहीर करण्याचा दबाव निर्माण झाला आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांची गुणवत्ता मतपेटीतील आकडेवारीवर ठरते त्या राजकीय नेत्यांना परीक्षांचे गांभीर्य नसते। त्यांच्यासाठी एखादी एंट्रन्स एक्झाम असती तर परिस्थिती काही वेगळी असती। मोदींनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली, मात्र केवळ घोषणा पुरेशी नाही। वेळेत तपास, दोषींना शिक्षा, डिजिटल सुरक्षा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे हे खरे आव्हान असेल। पेपरफुटी हे केवळ एका परीक्षेची समस्या राहिलेली नाही तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्न बनले आहे। एका बाजूला सीबीआयची क्लीन चिट, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील फरार आरोपी, तिसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आणि त्यानंतर सरकारच्या नवीन घोषणा। या सर्व घटनांनी एकच प्रश्न तीव्र केला आहे, फक्त कठोर कायदे करून चालणार नाही तर त्याची कठोर आणि पारदर्शक अंमलबजावणी झाली पाहिजे। प्रत्येक पेपरफुटीनंतर नवीन घोषणा करण्याऐवजी एकदाच अशी व्यवस्था उभी करायला हवी। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हाही कधी खेळ होणार नाही। जबाबदार मंत्र्यांना सरकारने जाब विचारायला हवा। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।